बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील। मी छत्रपती शिवाजी महाराज यांची नतमस्तक होऊन माफी मागतो। शिवाजी महाराज आमच्यासाठी पूजनीय आहेत। मालवण पुतळा प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे। और ये हमारे संस्कार है कि इस धरती पर आते ही आज मैंने पहला काम मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज में उनके चरणों में सर झुका करके क्षमा मांगने का कर रहा हूं। और इतना ही नहीं, जो लोग छत्रपति शिवाजी महाराज को अपने आराध्य देव मानते हैं, उनके दिल को जो गहरी चोट पहुंची है, मैं ऐसे आराध्य देव की पूजा करने वालों को भी उनकी भी सर झुका करके क्षमा मांगता हूं। मेरे संस्कार अलग है। हमारे लिए हमारे आराध्य देव से बड़ा कुछ नहीं होता है। पिछले दिनों सिंधुदुर्ग में जो हुआ, मेरे लिए, मेरे सभी साथियों के लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ नाम नहीं है। हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है। हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है। और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। मालवण पुतळा प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेमधून माफी मागितलेली आहे। नतमस्तक होऊन माफी मागतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। आज वाढवण बंदरांचं भूमिपूजन झालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आणि या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण पुतळा प्रकरणाचा उल्लेख केला आणि मी शिवरायांची माफी मागतो असं म्हटलं। महाराजांची नतमस्तक होऊन माफी मागतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं। शिवाजी महाराज आमच्यासाठी पूजनीय आहेत असं देखील त्यांनी भाषणात म्हटलं। मालवण पुतळा प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेतून माफी मागितलेली आहे। मालवण पुतळा प्रकरणामध्ये अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि यावरूनच आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। पहिल्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेतून माफी मागितली आणि यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे। आणि यावर सविस्तर प्रतिक्रिया जाणून घेऊयात आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। कुणाल, आपण पाहतोय पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं, मात्र या सभेमध्ये त्यांनी शिवरायांची जाहीर माफी मागितलेली आहे आणि यावरती आता अनेक प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। सविस्तर कुणाल, कुणाल माझा आवाज ऐकू येतोय? कुणाल, आपण पाहिलं पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि जाहीर सभेतून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितलेली आहे आणि यावरती अनेक प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत। सविस्तर एकंदरीत पाहायचं झालं तर गेल्या 2 दिवसांपासून जे मालवणचं प्रकरण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्या प्रकरणी विरोधकांनी जे आहेत माईक चालू कर। अगदी कुणाल, मुद्दा पूर्ण करा।
तेजस, एकंदरीत पाहायचं झालं तर मालवणचं प्रकरण गेल्या 2 दिवसांपासून जे गाजलेलं आहे असं पाहायला मिळतं आहे आणि यावरतीच विरोधकांनी हे प्रकरण जे आहे ते उचलून धरलेलं देखील पाहायला मिळालं. एकंदरीतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माफी मागितलेली मागितलेली आहे. आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे सर्वच जण आहेत. सर, कशा प्रकारे बघताय? एकीकडे विरोधक जे आहेत तो हा विषय धरून ठेवलेला पाहायला मिळतोय, तर देशाचे पंतप्रधानांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची, त्याचप्रमाणे जे काही छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतात त्यांची माफी मागितलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदरासाठी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आले होते. यशस्वी पंतप्रधान सर्वोच्च पदावर बसल्यानंतर पण आपले संस्कार हे कधी विसरत नाही आणि या मंचावरून त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती जाहीरपणे माफी मागितली आहे. त्यांच्यासोबत आमच्या मुख्यमंत्र्यांनी देखील माफी मागितलेली आहे. विरोधक जे काही महाराजांचं राजकारण करत आहेत ते काय योग्य नाही. आम्ही या ठिकाणून त्यांना सांगू इच्छितो की इतक्या मोठ्यावर पदावर राहिलेला माणूस देखील, व्यक्ती देखील, नेता देखील की या ठिकाणी जाहीरपणे माफी मागत असेल तर कृपया महाराजांच्यावर राजकारण करू नये. या ठिकाणी आमच्या यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी जाहीरपणे माफी मागून त्यांना चपराक दिलेली आहे. सर, काय सांगाल? एकंदरीत पाहायचं झालं तर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात हा जो मुद्दा आहे तो उचलून धरण्यात आला होता. प्रत्येकाला माफी मागा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला असल्याचं देखील संपूर्ण राज्यभर झालेलं आहे. कशा प्रकारे पाहताय? आज देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी या विरोधकांच्या कोलेखोईला अगदी मोठी चपराक मारलेली आहे की त्यांनी महाराष्ट्राचे नव्हे देशाचे आराध्य दैवत आदरणीय शिवाजी महाराज यांची, छत्रपती शिवाजी महाराज यांची जाहीर माफी मागून आणि त्यांच्या चपराक लगावलेली आहे. आणि देशातल्या जनतेची हीच भावना आहे की नको त्या विषयावर हे राजकारण करतात, नको त्या विषयावर सकाळीच भोंगे चालू करतात. या भोंग्यांच्या सुद्धा चपराक मारलेली आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची माफीच मागितलेली नाही, तर आज चक्क ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना देखील संबोधित केलेलं आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, या अशा प्रकारे त्यांनी संबोधन देखील दिलेलं आहे. ताई, काय सांगाल? कशा प्रकारे पाहताय? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघरमध्ये आले होते. सर्वांना संबोधन करत त्यांनी शिवाजी महाराजांची माफी देखील मागितलेली आहे. नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत. सर, कशा प्रकारे पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली? विरोधक जे आहेत ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा फक्त वापर करतायत. जे मालवणमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा त्यांनी राजकारण करू नये, कारण आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जे जागतिक नेते आहेत ते आज आपल्या महाराष्ट्रात वाढवण बंदराच्या उद्घाटनासाठी आले आणि त्यांनी या ठिकाणी तो उल्लेख केला आणि ती माफी मागितली. ती आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची त्यांनी माफी मागितली. आणि अशा प्रकारे विरोधक जे आवाज करत होते त्यांना खऱ्या अर्थाने चपराक बसल्यासारखी आहे. तेजस, एकंदरीतच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं या वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या वेळेस काय संबोधन साधणार किंवा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत काय पोहोचवणार हे पाहणं महत्त्वाचं होतंच. मात्र आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष होतं. आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवणमधील घटनेच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांची तसेच सर्व शिवभक्तांची देखील माफी मागितलेली पाहायला मिळते. तेजस, अगदी धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि प्रतिक्रियांसाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेमध्ये शिवरायांच्या पुतळा प्रकरणी माफी मागितलेली आहे आणि यावरती आता प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. विरोधकांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केलेला होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्द्यावरती कधी बोलतील आणि माफी कधी मागणार. मात्र आता काही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत की विरोधकांच्या मुद्द्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चपराक बसवलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेमध्ये
शिवरायांचा पुतळा कोसळणं हा माझ्यासाठी वेदनादायी आहे आणि सभेमध्ये जाहीर माफी मागितलेली आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर माफी मागितलेली होती आणि यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील माफी मागितली आहे. शिवप्रेमींना झालेल्या वेदनेबद्दलची माफी मागतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.